सुंदर मनामध्ये भरली. अभि आपण एकमेकांसाठी बनलो. मी हात जोडते तुझ्या पुढे. असं नको करू. तुला कळू राहिलं का काय बोल राहिली तू? लग्न झालंय माझं. लग्न? अभि वाट बघत होते का कधी तुला तिला बापूंकडे सोडून येशील आणि कधी माझ्याशी लग्न करशील. अभ्या तुझ्यासाठी किती स्थळं नाकारली होती मी. ते पाय असं काही बी करू नको कामिनी. या जन्मात तर मी आता लतीला सोडत नाही बापूंकडे. तुझ्यात आणि माझ्यात काही नव्हतं आणि नसल. तुला स्थळ येऊ राहिली ना, त्यातला एखादा चांगला पोरगा बघ आणि लग्न कर. माझ्याबरोबर काही होऊ शकत नाही तुझं, कारण मला लतिकावर प्रेम आहे. कळलं तुला? आणि अजून एक, आता परत चोरी करू नको. वहिनींची बहीण म्हणून गप राहिलोय. पुढच्या वेळी पोलीस कंप्लेंट करेन मी. काय झालं भाऊजी? काय नाही वहिनी, तुमची बहीण आता चोरी बी करायला शिकली. चोरी? मला ना अवकातीवर दाखवले ना तुझे खरे रंग. मी तुझ्यावरती विश्वास ठेवते आणि दरवेळेला तू माझा विश्वासघात करतो. पण नाही, यापुढे बाप जन्मात तुझ्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. फसवतो तू मला. दरवेळेस माझ्या भोळेपणाचा फायदा घेतो आणि फसवत राहतो. आता नाही सोडणार तुला. जीव घेईन मी तुझा. मिनी काय करती? पुढे जातोय मी वहिनी, रिक्षाने या. काय झालं? अभ्या तू तुझी डोली सेफ नाही. आता लक्षात ठेव. सोडणार नाही मी तुम्हाला दोघांना. नाही सोडणार. काय झालंय मिनी? एक नंबरचा हलकट माणूस आहे तो. नाही मी त्याला त्याची अवकात दाखवली ना, तर माझं बी नाव कामिनी गुंजाल सांगणार नाही. जीव घेईन मी दोघांचं. सोडणार नाही मी त्यांना. आई बिल्डर, तू काय पंतप्रधान समजून राहिला का स्वतःला? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. नाही तुला मी काय म्हणलं, आभ्याचं आणि माझं पर्सनल वैर झालेले. आता पर्सनल म्हणजे कळतं का तुला? हा, नोकरीवर नाही राहायला पाहिजे. एफिशियंट आहे म्हणजे हॅलो, एफिशियंट आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या कामं करतो. मग काय उपकार करतो का? हा हा, बोल बोल, ऐकतोय, बोल बोल. तुला सांगेल तेवढं करायचं, कळलं का? स्वतःचं डोकं नाही चालवायचं. कानात गाणं निघायचं माझ्या. त्यानं माझी त्या आयोजकांकडे तक्रार करेल. तो नोकरीवर नाही राहिला पाहिजे आता बिल्डर. आणि पाहतो ना मी कसे हप्ते भरतो ते पाहतो मी. हा, आणि जसे हप्ते थकतील तसे मी त्याच्या जमिनीचे कागदपत्र बाळगवणार आहे. आमच्या दिलाशी खेळ करेल, त्यानं महागात पडणार आहे त्याला. नाही तुला काही नाही, तुला जेवढं सांगितलं तेवढं ऐक. सेल्फ थॉट काय लागतो तू माणसाचे? हा, ठेव चल, फोन ठेव चल तू. आणि ऐक, हॅलो हॅलो, त्याचा पगार थाटला पाहिजे. परमनंटली बंद करून टाकायचा पगार. मग थकू दे ना हप्ते, तेच पाहिजे ना मला. तुला काय कन्नडमध्ये सांगू राहिलो का मी? बुलडॉग चल, ठेव ठेव ठेव, चल 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 चल, डॉबरमॅन चल. हा चल ठेव. हा बोल बायको. अभ्या, सतत सतत मस्करी बरी नाही. हा, मस्करी काय त्याच्यामध्ये? बायको आहे ना. पण त्याला आता काहीच अर्थ नाही. असं नको म्हणलं ते. कुठे आहे तू अभ्या? इथं वहिनींच्या माहेरी. तिकडं काय करतोय? सॉरी, मला ते विचारण्याचा हक्क नाहीये. का? हाय हक्क तुला. हक्क फक्त बोलण्यातून नाही, मनातून असावा लागतो. मग तो नाहीये तुला असं वाटतं का तुला? अभ्या, मला आता काय वाटत काय नाही वाटत त्याला काही अर्थ राहिलेला नाही. लते तू असं का बोल राहिली? काय आलं? अबे, तुझा पगार झाला का? नाही झाला का? तुला माहित असेल ना. अगं नाही, कवा कवा मेसेज येत नाही ना पगार जमा झाल्याचा. नाही झालाय तुझा पगार. पाहिलं का तू? सज्जन सरांचा फोन आलता मला. बाप मै आता नाही नाही नाही, एवढं काही झालेलं नाही, तू टेन्शन नको घेऊ. नाही, कसं हप्ता आहे ना लते. हा ठीक आहे, एकदा बोलून घे सरांशी, नाहीतर काहीतरी व्यवस्था करायला लागेल आपल्याला. आपल्याला नाही नाही लते, तू काही करू नको. मी पाहतो माझं काय करायचं ते. उपकाराची परतफेड आहे तुझ्या. मोजून घे. म्हणजे माझे हप्ते परत जाऊ नको तू. हॅलो, ऐकू राहिली का तू?
मी सरांशी बोलतो आणि तुला करतो परत कॉल. हां ठीक आहे, ठेवते मी फोन. काय झालं? हां झालं माझं. लते तू अशी तुटक का वागू राहिली? ते बापूंची तब्येत ठीक नाही आहे ना म्हणून. लते बापू होतील ठीक, काही टेन्शन नको घेऊ तू. हो थँक्यू. बरं कळवा मला, ठेवते. बाय. हां. ऐक ना मुक्या स्वीटहार्ट, त्या आब्याच्या मालकावर लक्ष आहे ना तुझं? चांगली बारीक नजर ठेव बरं. नाही मला तो म्हणतो का आब्याला काढलं तर कसं होणार. आणि ऐक ना म्हणे सगळे कॉन्ट्रॅक्टर वेंडर सगळे त्याच्या ओळखीचे म्हणे. नाही ऐक ना, आणि त्याच्या जीवावर माझी कंपनी आहे म्हणे. लय रडर करत होता. त्याला चांगला दम टाकेले मी. त्याला म्हणलं हे बघ भाऊ, म्हणलं तुला जर गावात राहायचं असेल ना तर आब्याला आधी नोकरीवरून काढून टाक म्हणलं. तिने मुख्य तसं नाही बरं, जोवर तो आब्याला नोकरीवरून काढत नाही तोवर त्याच्यावर बारीक नजर ठेवली पाहिजे, सुट्टी नाही दिली पाहिजे त्याला, कळलं का? हां नाही तू पाय ना त्याच्या डोक्यावर कसा नाच करतो मी, तू पाय. हे बरं चल ठेवू का स्वीटहार्ट, चल बाय. सर फोन का नाही उचलू राहिले? 7:30 वाजलेत तरी फोन नाही उचलू राहिले. इतर वेळेला रात्री 12ला केला फोन तरी पहिल्या रिंगीला उचलतात फोन. काय झालंय सरांना काही कळना वा. कधी वागले नाही मायाशी असे. आजकाल लोक चिडतात काय, पगार बी नाही दिला अजून. उद्या साईटवर गेल्यावर बोलतो काय ते क्लिअर. मिनी अगं काय करती? एक शब्द बोलू नको माझ्याशी. जाणे की तू जाणे. तुम्ही सगळे जागीरदार एकसारखे आहात, एका माळेचे मणी. सगळ्यांना माहितीये वापर कसा करून घ्यायचा आणि फायदा संपल्यावर सोडून द्यायचा. अभ्याने मी तेच केलं. माझ्याशी गोड बोलत राहिला आणि जेव्हा त्याला जाणवलं की आपण त्या ढोलीच्या प्रेमात पडलोय तेव्हा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेतलं त्या ढोलीच्या गळ्यात घालण्यासाठी. अभ्याने माझा वापर करून घेतला आणि तू बी तेच केलं. ती माझ्या मनामध्ये आभ्याविषयी प्रेम निर्माण केलं. मला आभ्याच्या नादाला लावलं. कारण तुला मी त्या घरची सून म्हणून यायला हवं होतं तुझ्या फायद्यासाठी. मिनी अगं तू काय बोलतीये? तुला त्यांची इस्टेट पाहिजे होती. तुला त्या घरामध्ये मोठी सून म्हणून मिरवायचं होतं. ते तुला मिळत नव्हतं म्हणून तू माझ्या मनामध्ये आभ्याविषयी प्रेम निर्माण केलं. तुला वाटलं मी आपली धाकली बहीण आहे, हिला काय पैशाचं पडलेलं नाही. ती आपली जाऊ म्हणून घरामध्ये आली तर सगळी प्रॉपर्टी तुला एकटीला मिळेल. तुझा तोच प्लॅन होता पण तो सक्सेस नाही झाला. तेव्हा तुला कळलं की आब्याचं त्या ढोलीवरती प्रेम आहे. तेव्हा तू रंग बदलली. तेव्हा तू अचानक त्या ढोलीशी चांगली वागायला लागली आणि मला तोडलंस तू. एकच नंबर मिळवलं बाई तू मंगळसूत्र. मिळाला पण लय पापड बेलावं लागले ना बाई. हा लय शिव्या घातल्या असेल त्या कामिनीनं. सोडणार आहे कधी? आब्या हा बोल ना. मी तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल लय विचार केला. मग मला असं वाटतं ना शर्यत होईपर्यंत तू काय वाट बघायची गरज नाही. म्हणजे लगेच सांगून टाकलं तिला. असं नाही ना सांगणार विक्या. बापूंची तब्येत बरी नाही त्यात तिची बी मनस्थिती नाही, कसं सांगणार असं? 1-2 दिवसात बापूंची तब्येत होईल ठीक, मग लगेच सांग. उगा टाइमपास करण्यात मजा नाही काय. बघतो. अरे भाई बघू बिगू नको, लगेच सांगून टाक. माझी आई बी म्हणली. तू आईना सांगितलं काय? हा म्हणजे एवढं डीपली नाही सांगितलं. असं म्हणलं की आबे तिला आय लव्ह यू म्हणणार आहे, पण तू काय सांग ना लवकर. माझी आई बी म्हणली संसार सुरू करायच्या आधी प्रेम व्यक्त करावं लागतं. आणि तिला ढालीची नाही, प्रेम व्यक्त करायची गरज आहे.